तर परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासन हे जसे गुरुकुलचे 3 नियम आहेत, तसेच दसरा, दिवाळी आणि गुढीपाडवा या दिवशी आम्ही पार्लेश्वर मंदिरात गेलो नाही तर दिवाळी साजरी केली असे आम्हाला वाटत नाही. तर नमस्कार मित्रांनो, सकाळी सकाळी बाईक काढली आणि निघालो पार्ल्याला नेहमीप्रमाणे. मीच लवकर पोचलो, बाकी कोणी दिसत नव्हते. मित्रांना कॉल केला तर ते 5 मिनटं येतो बोलले. मग तोपर्यंत पार्लेश्वर मंदिराच्या बाहेरच दिवाळी पहाटचा कार्यक्रम चालू होता. तर म्हटलं चला जाऊन कार्यक्रमाचा आनंद घेऊ. मग काय, जे चिंतामणीच्या आगमनाला वाजवतात ते सोनू मोनू बीट्स पार्ल्याला दिवाळी पहाटला आले होते. सोनू मोनूने जसा शो चालू केला तसं डीजेचा स्पीकरचे कानाचे पडदे फाटत होते आणि सोनू मोनूचा फुल ऑन बप्पीदादा स्टाईलचा स्वॅग होता. तर दुसरीकडे डीजेच्या तालावर एक काका एवढे मनसोक्त नाचत होते, त्यांना नाचताना वाटत होतं की फक्त हे काकाच दिवाळी पहाटचा आनंद लुटत आहेत. पण मोबाईलच्या कॅमेऱ्यातून शूट करताना सागर दिसला. मला जसं शूट करताना पाहिलं तसं नाचायला लागला. तर एका कोपऱ्यातून अक्षय आणि खाडे हे दिवाळी पहाटचा आनंद घेत होते. दिवाळी पहाटला सोनू मोनूच्या बीचला साथ देण्यासाठी मराठीमधील गायक प्रथमेश आणि स्मिता हे सुद्धा या ठिकाणी आले होते आणि आपल्या गाण्यांनी पब्लिकला नाचायला भाग पाडत होते. मग काय, फोन सागर भाऊकडे दिला आणि मी सुद्धा मनसोक्त नाचून गाण्याचा आनंद लुटू लागलो. खरं सांगायचं झालं तर डीजेचा आवाज आणि मराठी गाणी ऐकून त्या ठिकाणून निघायचं मनातच नव्हतं. मग फायनली काही मित्र आले आणि पार्लेश्वर मंदिरात निघालो. तर आपले पार्ल्याचे ट्रेकिंगचे मित्र मिळाले, त्यांना दिवाळीचं विश केलं आणि मंदिरात दर्शन घ्यायला निघालो. मंदिरात गणपती दर्शन घेतलं आणि मंदिरातून बाहेर पडलो तर काय, सर्व ठिकाणी सुंदरतेची हिरवळ पसरली दिसत होती. सर्व पब्लिक फोटो काढण्यात मग्न होते. त्यामध्ये विशेष म्हणजे ज्याच्याकडे बघावं त्याच्याकडे आयफोन होता. महेंद्र कन्फ्यूज होता, बघू तरी कुठे. मग फायनली आम्हीसुद्धा फोटोशूट चालू केलं. थोडे फोटो काढले आणि निघायचं बघत होतो, पण महेंद्रचा काय निघण्याचा मूड नव्हता. त्याला गुलाबी हिरवळ खूप आवडली होती. मग फायनली आम्ही पार्ल्याच्या आजीकडे निघालो. तिकडे पोचल्यावर महेंद्रने कुर्ता काढला आणि झोपून गेला. दिवाळी पहाटमध्ये हिरवळ बघून म्हणून खूप थकला होता. फराळ खाल्ला आणि दुर्वास भाऊसोबत फोटो काढला. विशेष म्हणजे आजीचा स्वॅग वेगळाच. शरीराने थकली होती पण मन अजून लहानच होते. तिने फुलबाजे पेटवले आणि दिवाळी साजरी केली. थोड्या वेळाने जेवलो आणि मग घरी निघालो. तर असा होता आजचा अनुभव. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओत आणि नवीन कंटेंटसोबत. तोपर्यंत धन्यवाद. आवाज दूर दूर तक जाने शीश झुकाओ, राम गुण गाओ, बोलो जय विष्णु की अवतारी। LS अभिषेक।